पूर्वीचा काळ पहा तुम्ही, खायला कमी भेटत होतं. आपण काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाही होत. कदाचित 4-5 बहीण भाऊ. बाजारात नाही, इथं बाजार भरतो का गावात? बाजार भरतो ना. बाजारातून शेव चिवडा आणायचा, मग वाटण्या व्हायच्या, कोणाला किती, प्रत्येकाला घास घास. आता एकट्याला एक पुडा आहे खायला, पण आहे का त्याच्यात आनंद? पूर्वी जो आनंद त्या घासाघासात होता ना, मग त्याला जास्त दिला, मला कमी आला. मग 10 मिनिटं तर रडण्यातच जायचे. मग आई काय करायची? आई स्वतः खात नव्हती. धर माझ्याही वाट्याचं तुला गुपचूप देते, पण रडू नको. आज पूर्वी त्या घासात आनंद होता, आता त्या पुड्यात आनंद राहिला का? तू भरमसाठी आता. पण आनंद नावाची गोष्ट कमी होत चालली. पूर्वीच्या काळात पहा तुम्ही, 5-5 आणि 15-15 लिटरच्या तेलाच्या कॅन्डी कधी दिसल्याच नाही. डोळ्याला 1 लिटर भर तेल दर आठवड्यातून एकदा घरी यायचं. काहीच्या घरी पावशेराची कॅन्ड असेल. आईने चुलीवरती कढई ठेवायची, वरून अशी तिची धार चालू व्हायची. बरोबर आहे ना? धार पडती न पडती तिच्या बोटाचा कॉक असा बंद व्हायचा लगेच. असा राग यायचा कधी कधी. टाकती तरी कशाला? त्या कढईला म्हण नुसता, टाकलं रे तेल तुझ्यात. त्यावेळी आईचा शब्द असायचा, काय धारे का पैशाची? पैशाची धारे? धार पैशाची नव्हती म्हणून तेल धारेनं होतं. आता धार पैशाची लागली. आनंद नावाची गोष्ट नाही. पूर्वी कमी होतं, पण त्याच्यात समाधान होतं. आज भरमसाठी, पण ते समाधान, तो आनंद काहीतरी विसरलोय आम्ही. सारखी फिलिंग येते, काहीतरी विसरलोय, काहीतरी विसरलोय. काय विसरत चाललोय आपण? पूर्वी घरं तरी, स्लॅबची घरं पहा तुम्ही. आता 10-15 वर्षात सगळ्यांची स्लॅबची घरं आली. काही श्रीमंत असतील, गर्भ श्रीमंत, त्यांची घरं असतील स्लॅबची, कदाचित सिमेंटची, पण साधी घरं होती. आता घरं स्लॅबची झाले, घरं RCC झाले, पण समाधान कमी होत चालले. आज पहा तुम्ही, पूर्वी एखाद्याने घर बांधलं, सगळं गाव ते घर पाहायला. एखाद्याने गाडी घेतली, सगळं गाव त्याची गाडी पाहायला. आता शेजारच्या गाडीची गल्लीत पूजा चलती आणि याच्या पोटात कळ उठती. ऍसिडिटी झालेली गोळीनं जाते. शेजारची गाडी पाहून होणारी जळजळ गोळीनं थांबत नाही. आज पहा तुम्ही, इतके प्रत्येक ठिकाणी माणूस इतका अपसेट असतो. किचन मेकअप सेट, हॉल में टीवी सेट, डाइनिंग टेबल पर डिनर सेट, लेकिन सेट हर वक्त अपसेट. चेहरा जब भी देखो फिक्स रेट. काहीतरी गमावलंय आपण. आपल्याला घर आहे याचा आनंद नाही, समोरच्याचा आपल्यापेक्षा डबल ताळी त्याचा आपल्याला पोटदुखी. आपलं बी दुकान आहे या आपल्याला याचा आनंद नाही. शेजारच्याचं दुकान आपल्यापेक्षा दुपटीनं चलतं, त्याच्या दुकानात गिराईक आपल्यापेक्षा डबल आहे, याची पोटदुखी आहे माणसाला. आणि आयुष्यभर तुम्ही लोकांची बरोबरी करत राहताल ना, तर समाधान कधी मिळणार नाही तुम्हाला. बरोबरी आणि नाकात दोरी. एखाद्याने सरी घातली म्हणून आपण काय दोरी घालून घ्यायची का? काय झालं, एकदा गल्लीतल्या माणसाने आणला LED भिंतीवरचा 32 इंची हा असतो ना, 32 इंची LED आणला त्याने. आणि असेल तो 25-30 हजाराचा. किती येतो? MIचा भारी का सॅमसंगचा? सॅमसंग भारी आहे का? MIचा आणला. MIचा आणला त्याने. सॅमसंग भारी आहे ना, MIचा आणला. MI भारी आहे का? MI भारी आहे का? बरं त्यांनी सॅमसंगचा आणला. हे उदाहरण आहे आपल्याला, त्याच्यामुळे बदलिता येतंय. सॅमसंगचा आणला 32 इंची LED. शेजारीने आणला आणि शेजारची बाई दुसरी नवऱ्याला नीट जगूच देईना ना, उठता बसता त्याला टोमणे. घरी आला संध्याकाळी जेवायला ताट घेऊन बसले का ती म्हणायची, पाप्या कर आपला ब्लॅक अँड व्हाईट चालू, आपला ब्लॅक अँड व्हाईट कर चालू. काय लोक चंद्रावर चालले तर आपल्याला साधा TV घेणं व्हायना. शेजारचे जे पहा खुर्चीवर बसू LED पाहिले तर. आणि आयुष्य गेलं ब्लॅक अँड व्हाईट पाहता पाहता, डोळ्याचे खासड झाले माया. त्या विचाराचा अशा नरड्यात घास फासायचा. या महाराणीचे टोमणे चालू त्याला, त्याच्या नरड्यात घास फासायचा.
तो म्हणे काही करू, लोकांची तर साल घालतो पण आता हिच्या माड्यावर 32 इंच आणूनच घालतो म्हणे LED, त्याशिवाय ही बाई मला नीट जगूच द्यायची नाही. दुसऱ्याच दिवशी त्या बिचाऱ्याने बुक केला, MIचा घेतला बरं. आता MIचा बरं मला सांगा, भीतीवर फिट केला. आता TV पाहायचं सोडून घरात गप माराव का नाही. पेड्याचा बॉक्स घेऊन शेजारणीच्या हातात म्हणे घ्या पेडा. ती म्हणे कशाचा ग? ही म्हणे तुम्ही LED घेतला, आम्ही LED घेतला. तुमचा 32 इंची, आमचा 32 इंची, पण तुमचा सॅमसंगचा, आमचा MIचा. तुमचा 50,000चा, आमचा 65,000चा. बरं मला सांगा, तिला हिचा पेडा गोड लागला असं का? तिनं पेडा खाल्ला नाही, टीपॉयवर ठेवला. ती किचन मध्ये गेली, फ्रीज उघडलं, तिनं तिकून पेड्याचा बॉक्स आणला आणि हिच्या हातावर पेडा दिला. आता ती म्हणे मी पेडा दिला माझ्या LEDचा, तू पेडा कशाचा देती? ती म्हणे कालच 65 लाखाचा फ्लॅट बुक केलाय पूर्णामध्ये. गेली कशाला होती? पेढे द्यायला. येताना घेऊन काय आली? निराशा आणि दुःख. मला काय बोलायचं कळतंय ना तुम्हाला? आपलं आहे ना त्याच्यात खूप समाधान आहे. हा प्रयत्न करा, तुम्ही प्रयत्न करा, पण बरोबरी कोणाची करू नका. कष्ट करणं हे कर्तव्य माणसाचं, प्रयत्न करणं हे कर्तव्य माणसाचं. प्रयत्न करा, तुम्ही त्याच्यासारखं व्हायचा प्रयत्न करा. तसं व्हायचंय आपल्याला एक दिवस, पण आज त्याच्याकडे ना आपल्याकडे नाही. उद्याचा विचार करून तुम्ही आजची रात्र जर खराब करत असाल, आजचा पूर्ण दिवस जर खराब करत असाल आणि रात्री झोप घ्यायची सोडून आज रात्रभर तुम्ही टेन्शन घेऊन डोक्याला जर हेडेक करून घेत असाल, रात्रभर विचारात तुमची आयुष्य जर खराब करत असाल, तर उद्या तुम्ही उठून उमेदीनं, एका उभाडीनं आणि चेतना घेऊन तुम्ही लढणार कसे? रात्र जर विचारात जात असेल तुमची, दुसऱ्याची बरोबरी करता करता आयुष्य सगळं वाया जातं. आपलं आहे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. रडताना लेकराने येताना पाहिलं, आणि पहा तुम्ही लेकरं रडत येतात त्यावेळी लेकरं हँडल करणाऱ्या आया 3 प्रकारच्या असतात. लेकरू रडत आलं, पहिली बिचारी जवळ घेते, अंजारते गोंजारते, काय झालं राजा तुला? जाऊ दे, खेळात भांडणं होतच असतात. 1 नंबरची आई. दुसरी असते ती लेकरू रडताना येताना पाहिलं का बांगड्या मागं सारते, हे काय अंजारते गोंजारते लेकराला, 1 नंबरची आई. 2 नंबरची आई, लेकरू रडताना येताना पाहिलं बांगड्या मागं सारते, कंबराला पदर खोवते, तू फक्त सांग कोणतीच्या पोरानं तुला हाणलं, मी चांगलेच रणरागिनी तिला भांडायला. 2 नंबरची. 3 नंबरची, लेकरू रडताना येताना पाहिलं बांगड्या मागं सारते, कंबराला पदर खवते, लेकरू जवळ आलं की सनकन त्याच्या काना मागं एक लावते. ह्या कोणत्या कॅटेगरीत आपण बसतो? आपण आपलं पहा. मला नावं नाही ठेवायची कोणाला बरं. 3 आया.